नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरू करूयात आजच्या या प्रणयकथेला. आता लवकरात लवकर तिला व्हिडिओ कसे आणून देता येतील ते पाहायला हवं होतं आणि मग त्यापुढे तिच्याशी मुक्त बोलता आलं असतं. त्याच दिवशी मी सायकलवरून जवळच्या शहरात गेलो. आधीच्या दुकानातून मी 50 रुपये देऊन नवीन इंग्लिश आणि देसी व्हिडिओ भरून घेतले. परत यायला पुन्हा संध्याकाळ झाली म्हणून मग मला ते कार्ड तिला देता आलं नाही. दुसऱ्या दिवशी सगळे शेतावर गेल्यावर तिला ते देऊन मी पुढे प्लॅन बनवून तिला जाळ्यात अडकवायचं ठरवलं. दुपारी 12 वाजता मी दारात उभा राहून तिची वाट पाहतच होतो. ताई दारात आली आणि तिनं लांबूनच इशारा करून विचारलं की काय झालं. मीही तिला काम फत्ते झाल्याचं इशाऱ्यानेच सांगितलं. थोड्या वेळानं मला ये म्हणून तिनं इशारा केला. मी मान डोलावून होकार दिला. पुढचा अर्धा तास मी तसाच दारात कट्ट्यावरती बसून तिच्या पुढच्या इशाऱ्याची वाट पाहत बसलो. शेवटी एकदाची ती आली आणि तिनं मला बोलावलं तसं मी उड्या मारतच निघालो. दार उघडच होतं म्हणून मी डायरेक्ट आत शिरलो. त्यानंतर पुढे ती मला म्हणाली, आणलंस का कार्ड भरून? मी म्हणालो, हो आणलं की कालच, पण यायला संध्याकाळ झाली म्हणून तुला द्यायला जमलं नाही. ताई म्हणाली, असू दे रे, पण तू तर म्हणत होतास की भीती वाटते, तरी तू कसं काय जमवलंस? मी म्हणालो, अगं काही नाही, तो दुकानदार ओळखीचा आहे. मग त्याला म्हणालो, दे ना भरून. मग त्यानं दिलं भरून. ताई म्हणाली, मस्त, थँक्यू. कुणाला बोलला नाहीस ना याबद्दल? मी म्हणालो, नाही ग ताई, कुणालाच नाही सांगणार, आई शपथ. ताई म्हणाली, बरं ठीक आहे, तू जा आता. माझा नाईलाज झाला आणि मग मी तिथून निघालो. माझी सगळी स्वप्न अचानक विस्कटली. मला वाटलं होतं ती पुढे बोलेल आणि मग काहीतरी होईल, पण मला तिच्या ग्राउंडवरती बॅटिंग करता येईल. पण काय नशीब गांडू तो क्या करेगा पांडू. आता बॅट तर हातातच घेऊन परत जावं लागणार, हा विचार करून मी घरी आलो. नवीन भरून आणलेले व्हिडिओ पाहता पाहता पुन्हा तेच रुटीन चालू झालं. आता ती बोलावत सुद्धा नव्हती. नावाला बोलायची ते सुद्धा जुजबी चौकशी करून. घरी कोणी नसताना तिनं बोलवावं म्हणून मी मात्र रोज तिच्या इशाऱ्याची वाट पाहायचो. अशातच 5-6 दिवस गेले. त्या दिवशी माझं नशीब उघडलं आणि तिनं मला इशारा करून बोलावलं. मी ताबडतोब उड्या मारत निघालो. त्यानंतर मी म्हणालो, काय झालं ताई, का बोलावलंस? का रे, नको होतं का बोलवायला? तुला काहीतरी सांगायचं होतं म्हणून बोलावलं. मी म्हणालो, तसं काही नाही ग, पण किती दिवसांनी मला बोलावतेस म्हणून विचारलं. बोल, काय सांगायचं आहे? अरे त्या दिवशी काकीचं प्रकरण झालं ना, त्याबद्दल एक नवीन कळालंय. मी म्हणालो, काय कळलं तुला, सांग की मला पण. ताई म्हणाली, एक मी तुला त्या शिंद्याच्या विण्याबद्दल सांगितलं होतं ना, पण तिचे अजून भरपूर जण आहेत रे. मी म्हणालो, आणखी कोण कोण आहे का? ताई म्हणाली, अरे तिचा भाऊ म्हणून एक जण यायचा ना, तो सुद्धा तिच्या घरी कुणी नसलं की फक्त यायचाच, आणि त्याचं आणि हिचं पण चालू होतं प्रकरण म्हणे. मी म्हणालो, कोण तो स्प्लेंडर गाडी घेऊन यायचा तोच का? ताई म्हणाली, हो तिच्याच गावातला आहे म्हणे. मी म्हणालो, अगं तो तिच्या गावातला मानलेला भाऊ आहे, सख्खा चुलत असं काही नाही. ताई म्हणाली, हो पण मानलेला भाऊ असला तरी त्यांचं लफडं होतं आणि फोनवर बोलत बसायची त्याच्याशी म्हणे. मी म्हणालो, मग काय झालं, बोलत असेल की फोनवर, त्यात काय एवढं? ताई म्हणाली, अरे बाबा तू जरा बुद्धूच आहेस, तसलं बोलायची म्हणजे रे. मी म्हणालो, काय माहिती, आता लफडं तर बाहेर आले म्हणजे असेल, पण तरी मानलेल्या भावाबरोबर म्हणजे कसं काय केलं असेल तिनं, काय माहीत. परिताई म्हणाली, असतं रे तसलं, लफडं लपवण्यासाठी ते भाऊ बहिणींचं सोंग करतात. जगाला वाटतं की यांचं असं नातं आहे, पण त्यांचं आतून वेगळंच चालू असतं. मी म्हणालो, तुला कसं माहीत? परिताई म्हणाली, तू व्हिडिओ भरून आणलेस ना, त्यात कितीतरी व्हिडिओत असेच आहेत, त्यात सगळं दाखवलंय. मी म्हणालो, नसेल ग, उगाच काहीतरी सांगत नको जाऊस. ताई म्हणाली, तुला खरं वाटत नसेल तर व्हिडिओ दाखवते तुला, थांब. असं सांगून तिच्या मोबाईलमधला एक व्हिडिओ तिनं लावला. तो व्हिडिओ पाहताना तर माझी अशी अवस्था बिकट झाली. थोडा व्हिडिओ दोघांनी पाहिला आणि नंतर तिनं पुन्हा विषय काढला. ती म्हणाली, बघितलं का आता, खरंच असतं ते.
मी म्हणालो, हो पण कसं काय करत असतील ना ते? आपण फक्त व्हिडिओ पाहतो, पण ते कसं करतात ना? ताई म्हणाली, हो रे, जरा अवघडच आहे, पण व्हिडिओ पाहून तू काय करतोस? तुला काही होत नाही का पाहून? मी म्हणालो, मला तर कसं तरीच होतं आणि खूप फील होतं. ताई म्हणाली, म्हणजे नेमकं तुला काय फील होतं? तुला काय वाटतं व्हिडिओ पाहून? परिताई म्हणाली, तू व्हिडिओ भरून आणलेस ना, त्यात कितीतरी व्हिडिओत असं दाखवलंय, त्यात सगळं दाखवलंय. मी म्हणालो, नसेल ग, उगाच काहीतरी नको सांगूस. ताई म्हणाली, तुला खरं वाटत नसेल तर थांब, व्हिडिओ दाखवते तुला. असं सांगून तिच्या मोबाईलमधला तिनं अजून एक व्हिडिओ लावला. तो व्हिडिओ पाहताना तर माझी अवस्था फारच वाईट झाली. थोडा व्हिडिओ बघितला आणि मग तिनं पुन्हा विषय काढला. बघितलंस का आता? खरंच असतं ते. मी म्हणालो, मला व्हिडिओ पाहून ना त्यांच्यासारखं करावंसं वाटतं आणि मग खूप टाईट होतो. परिताई म्हणाली, मग तुझा टाईट झाल्यावर तू काय करतोस? मी म्हणालो, हातानं हलवतो आणि पाणी काढतो. परिताई म्हणाली, तुला माहीत आहे, मी पण व्हिडिओ पाहून माझं पाणी काढते हातानं. मी म्हणालो, मी तर हातानं हलवू शकतो, पण तू कसं काय काढतेस पाणी? परिताई म्हणाली, तुमच्यासारखं नाही रे, पण बोटांनी खेळवून काढतो पाणी. मी म्हणालो, बरं, आपण अजून व्हिडिओ पाहूयात का? परिताई म्हणाली, हा ठीक आहे, पण इथे नको, आतल्या खोलीत पाहूयात. असं म्हणत ती मला आतल्या खोलीत घेऊन गेली. मी प्रचंड खुश झालो आणि कधी एकदा पुढं गाडी सरकते त्याची वाट पाहू लागलो. त्या खोलीत एका जुन्या प्रकारची खाट होती आणि त्यावर गादी अंथरलेली होती. बाकीचं पांघरुण वगैरे उशी अशी घडी करून ठेवलेली होती मस्त. परिताई आली आणि ती आतल्या बाजूला जाऊन उशीला पांघरुणाला पाठ टेकवून बसली आणि तिच्या उजव्या हाताच्या बाजूला मी बसलो. परिताईनं फोनमधल्या व्हिडिओ चालू केल्या आणि आम्ही एकामागोमाग एक व्हिडिओ पाहत राहिलो. मला जाणवलं की सगळे व्हिडिओ ती जे लावत होती ते सगळे तरुण मुलामुलींचेच होते. एकतर मी काही करू शकत नव्हतो, फक्त मला पाहावं लागत होतं. परंतु मला चूक करून एकही संधी वाया घालवायची नव्हती. थोड्या वेळानं परिताई म्हणाली, मला कसं तरी होतंय रे व्हिडिओ पाहून, खूपच त्रास होतोय. तिला काय त्रास होत होता हे मला सुद्धा माहीत होतं, परंतु मी मुद्दाम विषय वाढवत म्हणालो, परिताई, काय होतंय तुला? तुला खूप त्रास होत असेल तर मी काही मदत करू का? तुला पाणी हवंय का? आदू, त्रास म्हणजे असा होत नाही रे, पण मला तसं करू वाटतंय, ती थोड्या लाडीकपणे म्हणाली. मला तर आधी हेच हवं होतं, पण तिच्याकडून खात्री करून घ्यायला मी म्हणालो, पण कोणासोबत करणार तू हे सगळं? आता इथे तर कुणीच नाही. त्यावर तिची काय प्रतिक्रिया येते हे मला पाहायचं होतं. पण ती म्हणाली आणि मला आणखी संभ्रमात टाकल्यासारखं म्हणाली, हो रे, कोणीच नाही, पण कुणीतरी असायला पाहिजे होतं ना, म्हणजे मला सुद्धा करता आलं असतं. तिच्या या बोलण्यानं मला वाटलं की ती मला डायरेक्ट करायला देणार नाही, पण मी जर हा विषय इथे सोडला तर माझं ओपनिंग काही होणार नाही. त्या अनुषंगानं मी तिला विचारलो, मग एक काम कर ना, तू बोटांनीच हलव आणि पाणी काढ. त्यावर परिताई थोडं मान वर करून माझ्याकडे सरकत म्हणाली, मला एक मदत आणखी करशील का? माझ्या चेहऱ्यावर तर आनंदाचे भाव पाहून ती माझा होकार समजून म्हणाली, आणि मग इथे दुसरं कोणी नसलं तरी तू आहेस की, मग आपणच केलं तर काय फरक पडतो? तर मग मित्रांनो, आता पुढे काय झालं हे सगळं इथे सांगण्यासारखं नाही. आणि मग अशा पद्धतीनं मी धाडस करून बाकी सगळं केलं. तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत ही प्रणयकथा शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.